8 नमस्कार मित्रांनो, मी विद्यानंद ढोगळ, राहणार सावखेडा. मी आपल्या गावातील महात्माजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नेहरू विद्यालय सावखेडा यांच्याकडे माझे वडील कैलासवासी नरहरी काशीनाथ ठोकळ हे इथं कार्यरत होते. शिपाई पदावर ते कर्मचारी होते या शाळेतले. त्यांच्या दुःखद निधनानंतर मी या ठिकाणी माझ्या अनुकंपाच्या याचिकेवर भरपूर काही प्रोसेस केली. त्याच्यानंतर मी माननीय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन माझी रीट याचिका ही टाकली होती. त्याच्यानंतर त्याचा निर्णय आला. त्या निर्णयात माझ्याकडून निर्णय लागला. त्यानंतर मी माननीय शिक्षणाधिकारी नेहरू विद्यालय सावखेडा येथील मुख्याध्यापक आणि या विद्यालयाचे संस्थाचालक व कार्यकारिणी यांच्याकडे माझी संपूर्ण परिस्थिती मांडली. या गोष्टीला आज 4 वर्ष झालेले. याच्यानंतरही मला आजपर्यंत काही न्याय भेटलेला नाही आहे. यांनी अवमान करून त्याच्यावरही मी यांच्याकडे रीट याचिका टाकलेली आहे. एवढंच नसून यांची बॉडी डिफेक्टिव्ह आहे. या संदर्भात मी यांच्याकडे तक्रार केली होती. माननीय शिक्षणाधिकारी मी यांना सांगितलं होतं की जोपर्यंत यांची कार्यकारिणी माझा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत इथं कुठल्याही प्रकारची नियुक्ती करू नका. पण सर्व प्रकरणी भ्रष्टाचार करून येथे अपात्र आणि फसवणूक करून गेलेले 3 कर्मचारी भरण्यात आलेले. या ठिकाणी भ्रष्टाचारात जे पण काही सामील आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मला न्याय भेटावा यासाठी मी हे उपोषण करीत आहे. आणि आज तारीख 29/9/2024 मी आजच्या दिवसाला उपोषणाला चालू केलेला आहे. आणि या ठिकाणी आतापर्यंत मुख्याध्यापक नाही, त्यांनी कुठलाही कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी कुठलाही कर्मचारी इथपर्यंत पाठवलेला नाही आहे. इथं मी एकटाच आहे आणि बघू आपण यांची मला न्याय देण्यात आहे किती तात्पर ठरतात ते. धन्यवाद.